हॅलो, या व्हिडिओमध्ये आपण रुदरफोर्डच्या अणुप्रारूपातील मर्यादा किंवा त्रुटी यांच्याबद्दल चर्चा करूया। रुदरफोर्डच्या अणुप्रारूपाची 4 वैशिष्ट्ये होती। ती 4 वैशिष्ट्ये तुम्ही शांतपणे व्हिडिओ थांबवून वाचून घ्या। आता या 4 पैकी पहिले, दुसरे आणि चौथे वैशिष्ट्य खूप योग्य होते, पण तिसरे वैशिष्ट्य थोडे समस्या निर्माण करणारे होते। यानुसार इलेक्ट्रॉन हे केंद्रकाभोवती वर्तुळाकार मार्गाने फिरतात। तर चला एका अणूचे निरीक्षण करूया। या अणूमध्ये समजा हे आपलं केंद्रक आहे आणि त्याभोवती फिरणारा वर्तुळाकार मार्गामध्ये फिरणारा हा निळा आपला इलेक्ट्रॉन आहे। ठीक आहे। आता जेव्हा कुठलीही वस्तू वर्तुळाकार गतीने फिरते त्यावर एक बल प्रयुक्त होत असतं, ज्याची दिशा केंद्रकाकडे असते। आता अणूमध्ये केंद्रक हे नेहमी धनप्रभारित असते आणि इलेक्ट्रॉन हे नेहमी ऋणप्रभारित असतात, त्यामुळे ते एकमेकांना आकर्षित करतात। म्हणून मग इलेक्ट्रॉनवर केंद्रकाच्या दिशेने बल प्रयुक्त होते आणि मग जर बल असेल तर त्वरण सुद्धा असेल। आणि भौतिकशास्त्रात आपण पुढे शिकूच की जेव्हा एखादी वस्तू वर्तुळाकार गतीत फिरत असते, जरी त्या वस्तूची चाल स्थिर असली तरी तिचा वेग सतत बदलत असतो। ती वस्तू कायम त्वरणित असते। आणि हे असं कसं? पहा, आपण त्वरण कशाला म्हणतो? त्वरण म्हणजे वेगातील बदल। आता इथे चाल जरी स्थिर असली तरी त्याची दिशा, त्या इलेक्ट्रॉनची दिशा सतत बदलत असते, म्हणजे त्या इलेक्ट्रॉनचा वेग सतत बदलत असतो आणि म्हणून तो त्वरणित आहे असं आपण म्हणतो। आणि या त्वरणाची दिशा केंद्रकाच्या दिशेने कशी काय असते बरं? तर याच्यात आपण फार खोलवर जाऊ नये, पण विचार करा, जर बल हे केंद्रकाच्या दिशेने असेल तर आपण असं म्हणू शकतो की त्याचं त्वरण सुद्धा केंद्रकाच्याच दिशेने असेल। ठीक आहे। तर मग वर्तुळाकार गतीमध्ये असलेल्या कुठल्याही वस्तूसाठी हे खरं आहे। समजा दोरीला बांधून अशा प्रकारे बॉल गोल गोल फिरवला तर या बॉलवर कुठलं बल प्रयुक्त होत आहे? या बॉलला तर आपण थेट धरलेलं नाही आहे, पण आपण त्याला या दोरीच्या माध्यमाने धरलेलं आहे। म्हणून मग या दोरीमध्ये जो ताण आहे तेच ते बल आहे जे या बॉलला वर्तुळाकार मार्गाने फिरवत आहे आणि हा ताण केंद्रकाच्या दिशेने प्रयुक्त होतोय आणि म्हणून मग त्या बॉलचं त्वरण सुद्धा त्याच दिशेने आहे। तर वर्तुळाकार मार्गाने फिरणाऱ्या प्रत्येक वस्तूचं त्वरण हे केंद्राच्या दिशेने असते आणि त्याला अभिकेंद्री त्वरण असं म्हणतात। आणि याच प्रकारचं अभिकेंद्री त्वरण या इलेक्ट्रॉनचं सुद्धा होत असतं। आता पहा, जर एखादा प्रभार त्वरणित गतीत असेल तर त्वरण करत असलेला हा प्रभार ऊर्जा उत्सर्जित करतो। आता तुम्ही विचाराल, कुठल्या प्रकारची ऊर्जा? तर हे प्रभार विद्युत चुंबकीय प्रारणाच्या म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनच्या रूपात ऊर्जा उत्सर्जित करतात, जसं की रेडिओ लहरी किंवा मायक्रो लहरी किंवा कुठल्याही प्रकारचं विद्युत चुंबकीय प्रारण। पण आता विचार करा, जर अशा प्रकारे इलेक्ट्रॉन सतत ऊर्जा उत्सर्जित करत असतील किंवा गमावत असतील तर ते खऱ्या अर्थाने त्यांचा वेग गमावतील, हो की नाही? कारण ते ऊर्जा गमावतात आहे, म्हणजे मग ते सतत या वर्तुळाकार मार्गाने केंद्रकाभोवती फिरू शकणार नाही। मग हे झाल्यामुळे इलेक्ट्रॉनचा मार्ग असा सर्पिलाकार होईल आणि हळूहळू तो इलेक्ट्रॉन केंद्रकावर जाऊन आदळेल आणि हे केंद्रकाला फार अस्थिर करेल आणि मग अणूच अस्तित्वात राहणार नाही। तर मग ही आहे रुदरफोर्डच्या अणुप्रारूपातील सगळ्यात मोठी कमतरता। हे सगळे प्रश्न या अणुप्रारूप वापरून आपल्याला सोडवता आले नाही, स्पष्ट करता आले नाही। आणि मग नंतर नील बोर नावाच्या वैज्ञानिकाने नवीन रचना सांगितली, ज्यामुळे हे सगळं स्पष्ट झालं। त्याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया।